डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्यूजडे 8 PM ईस्टर्न टाइम इथपर्यंत ही मुदत जरी त्या ठिकाणी दिलेली असली तरी सुद्धा हा कोर्सिव्ह डिप्लोमसीचा प्रकार त्या ठिकाणी असावा. म्हणजेच अशा प्रकारे दबाव तंत्र निर्माण करून दुश्मन राष्ट्राला म्हणजेच इराणला निगोसिएशन टेबलवर त्या ठिकाणी आणणं आणि अमेरिकेच्या अटी शर्ती जास्तीत जास्त मान्य करून घेणं, अशा प्रकारचा डोनाल्ड ट्रम्प यांचा यामागे डाव असावा. JD व्हॅन्स असो किंवा स्टीव्ह विटकॉफ हे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून जोरदारपणे चर्चा त्या ठिकाणी करतायत आणि अशी अपेक्षा आहे की एका बाजूला अमेरिकेनं 15 पॉइंट डील दिलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला इराण सुद्धा आता प्रत्यक्षपणे चर्चेमध्ये आपल्या मागण्या त्या ठिकाणी ठेवतोय आणि त्या अनुषंगानं इराणनं 10 पॉइंट डील दिलेलं आहे. दोन महत्वाचे मुद्दे. अमेरिकेची इराणकडून इच्छा आहे की त्यांनी न्यूक्लिअर वेपन्स त्या ठिकाणी बनवू नये. खरं म्हटलं तर या युद्धाच्या आधीच जिनिव्हा टॉक मध्येच एक प्रकारे इराणनं मान्य केलं होतं की आम्ही अण्वस्त्र बनवण्याचा कुठलाही प्लॅन त्या ठिकाणी करत नाहीये. दुसऱ्या बाजूला इराणच्या बाजूनं अमेरिकेकडून एक प्रकारे त्यांच्यावर जी वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक निर्बंध, इकॉनॉमिक सँक्शन्स लावलेले आहेत ते काढून घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाईल. आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाबतीत अमेरिका हा प्रत्यक्षपणे दबाव जरी त्या ठिकाणी टाकत असला तरी होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे अमेरिकेचं वैयक्तिकरित्या या ठिकाणी नुकसान होत नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये इराण आणि ओमान यांच्यामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित काही करार त्या ठिकाणी होऊ शकतो आणि काहीतरी मधला मार्ग निघून होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित सुद्धा डेडलॉक हा एक प्रकारे रिझॉल्व्ह होऊ शकतो.